डायग्राम काढायला लागेल. कोणती डायग्राम? ती जी ब्लॉक डायग्राम दाखवली आहे ती ब्लॉक डायग्राम. सांगा. लोकस, ऑरोरा, ठीक आहे, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? ध्रुव प्रकाश. फोकस काय करायचंय? मेकॅनिझम, तंत्र, की कोणत्या प्रक्रियेमधून, तंत्र म्हणा किंवा प्रक्रिया, ज्यामधून ध्रुव प्रकाशाची निर्मिती होते. क्लिअर? हा आहे PYQ. आणि जर तो पण आपल्याला येत नाहीये, व्हेरी सिंपल, कधी 2023 की 2024 चा PYQ आहे, 24 चा PYQ असेल. ऑरोरा ऑस्ट्रेलिस आणि ऑरोरा बोरियलिस काय आहे, त्यांची निर्मिती कशी होते, असा काहीतरी प्रश्न विचारला होता. मी तर तेवढा पण नाही विचारला, मी सिंपल म्हटलं की ऑरोराची प्रक्रिया सांगा. क्लिअर? सो या ठिकाणी इंट्रोडक्शन जे केलं जाऊ शकतं, बेस्ट इंट्रोडक्शन सांगतो, करंट अफेअर्स बेस्ड इंट्रोडक्शन. कारण की आत्ता मागच्या आठवड्यामध्ये ऑरोराची घटना झाली जी अत्यंत तीव्र होती, बरोबर? कुठेतरी खालच्या अक्षांशांपर्यंत नॉर्थ अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये तुम्हाला हे ऑरोराचा ध्रुव प्रकाश दिसलेला करंट अफेअर्स मधून आलाय. क्लिअर? तर तिथे तुम्ही सांगा की हे कुठे अशा प्रकारची घटना आपण बघितली आहे रिसेंटली. इंट्रोडक्शन झालं. दुसरा पार्ट, बॉडीमध्ये सेगमेंट्स आहेत का? अजून नाही. बॉडी स्ट्रेट फॉरवर्ड. बॉडीमध्ये फक्त हे एक्सप्लेन करायचं आहे की ही ऑरोराची घटना होते कशी. ती पण खूप टेक्निकली एक्सप्लेन नाही करायची आहे. त्या एक्सप्लेनेशन मध्ये रिक्वायरमेंट आहे सगळ्यात पहिले पृथ्वीच्या भूचुंबकत्वाची. हे सांगा की पृथ्वीचं भूचुंबकीय क्षेत्र जे आहे ते कशा पद्धतीने विस्तारलेलं आहे, आणि ते तुम्ही दाखवू शकता डायग्रामच्या मदतीने. ही डायग्राम मस्ट असेल ज्यामध्ये तुम्ही पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र दाखवत आहात. क्लिअर? पोलॅरिटी आली पाहिजे या ठिकाणी. साऊथ अँड नॉर्थ चुंबकीय क्षेत्र आलंय, राईट? त्यानंतर दुसरा पार्ट, एक कीवर्ड सांगितला होता ऑरोराच्या संदर्भात, CME. काय होतं CME? कोरोनल मास इजेक्शन. की सूर्याच्या पृष्ठभागावरून जे काही सौर वादळे उठतात किंवा सोलर स्टॉर्म्स येतात, त्या सोलर स्टॉर्म्स ना आपण एक टेक्निकल वर्डनी सुद्धा ओळखतो, दॅट इज कोरोनल मास इजेक्शन. आणि या कोरोनल मास इजेक्शन मध्ये इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स असतील, प्लाझ्मा असेल, वेगवेगळे गॅसेस असतील, राईट? आणि हे सगळं हॉट मटेरियल आहे. हे सर्वच्या सर्व कशासोबत आंतरक्रिया करतं? तिसरं सांगा की या ठिकाणी होत आहे ती म्हणजे आंतरक्रिया. कशाच्या दरम्यान आंतरक्रिया? पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आणि सौर वादळे यांच्या दरम्यान आंतरक्रिया होते, आणि या आंतरक्रियेचा परिणाम असेल की दोन्ही ध्रुवांदरम्यान आपल्याला ध्रुव प्रकाश आढळतो. या सिंपल लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करायचं होतं. टेक्निकॅलिटीज येत असेल तर ठीक, नसेल येत तरी सुद्धा ठीक. की कोणकोणत्या प्रकारचा रंग तुम्हाला या ठिकाणी दिसेल, कोणत्या प्रकार, फाईन, येत असेल तर, राईट? नाही आल्यात गरज नाहीये. क्लिअर? हे एवढं एक्सप्लेन झालंय आंतरक्रियापर्यंत. पुढे ऍडिशनल एक इन्फॉर्मेशन द्या. ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय देणार? ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ऑरोरा ऑस्ट्रेलिस आणि ऑरोरा बोरियलिस, राईट? नाउ मेकॅनिझम सांगितलंय. थोडसा अजून काही एक्स्ट्रा एलिमेंट जर तुम्ही इथे देऊ शकलात की पर्यटनासाठी हे कसे महत्वाचे आहे, किंवा कशा प्रकारे एक अद्भुत दृश्य या ठिकाणी निर्माण होतं, दॅट विल ऑल्सो बी अप्रिशिएटेड. क्लिअर? लास्टली कन्क्लुजन. हे सांगू शकता की मागच्या काही दिवसांमध्ये सौर वादळांच्या घटना किंवा सोलर स्टॉर्म्सच्या घटना वाढल्यात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हा ऑरोराच्या घटना सुद्धा दिसून आल्यात, आणि या पूर्ण घटनांमधनं काही इम्पॅक्ट अफेक्ट होत आहे. काय अफेक्ट होत आहे? सॅटेलाइट्स, तुमचे कम्युनिकेशन सिस्टम. आणि म्हणून पॉझिटिव्ह नोटवर घेऊन जा. पॉझिटिव्ह नोटवर काय म्हणणार? याच्या संदर्भात आपलं काय असलं पाहिजे? अर्ली वॉर्निंग सिस्टम अँड प्रिपेअर्डनेस. हा, ऑरोरा, तुमचे ग्रिड फेल नाही झाले पाहिजे ना, तुमचं कम्युनिकेशन सिस्टम फेल नाही झाले पाहिजे, तुमचे सॅटेलाइट्स फेल नाही झाले पाहिजे.
तर ज्या मुवमेंटला तुम्हाला हे माहिती आहे की सौर वादळ येतील, ते मी सौर वादळ येणार कशाच्या मदतीने, स्पेस मॉनिटरिंग करा, एक कीवर्ड वापरला जातो. हा, आदित्य एलवनची तुम्ही या ठिकाणी चर्चा करू शकता. स्पेसिफिकली तुम्ही कशासाठी आदित्य एलवनला ठेवलाय, सूर्याची निगराणी करण्यासाठी, राईट. सो स्पेस मॉनिटरिंग करा, अर्ली वॉर्निंग घेऊन या, जेणेकरून यातनं होणारे जे धोके आहेत ते आपल्याला टाळता येतील किंवा त्यातनं आपण प्रिपेअर्ड राहू शकतो. क्लिअर. अगेन कुठे गेलो मी, डिझास्टर मॅनेजमेंट, राईट.